आता संक्रांत म्हणलं की सगळं आलं, नटणं सजणं किंवा मेहंदी काढणं सगळं स्त्रियांसाठी सण आहे म्हणल्यावर. तर मी इथं मेहंदी काढत होते. मला काही मेहंदी काढायला येत नाही असं काही हे मागं काढलं होतं आणि पुढं मला हे पुढची मेहंदी माझी कायमची असते, मला हे असंच आवडतं काढायला. आणि नाही तर मार्केटमध्ये गेले होते, म्हणलं आता इथं काही भेटलं तर घेऊन यायचं, नाही भेटलं तर काय आहे त्यातच सगळं करायचं. आणि बांगडे वगैरे तर मंगळसूत्र हे मी गावावरूनच घेऊन आले होते, खूप छान आहे हे 1 ग्रॅममधून मी घेऊन आले होते. येताना आता मी पूजेसाठी फुलं वगैरे आणली होती. नंतर छोटी छोटी बोरं लागतात ते सुद्धा, आणि तिळगुळ एवढे मोठे मोठे भेटले ना, आपल्यासारखे नाही भेटले. आणि तिळगुळचे लाडू मी आधीच बनवून ठेवले होते. आणि ना त्याच्यानंतर माझी पुढची कामं घरातली आपलं जे स्वयंपाक वगैरे. आणि इथं काय झालंय ना, मी जिथं राहत आहे तिथं मी फक्त एकटी आहे, बाकी कोणच नाही, जे आहेत ते लोकलचे आहेत. त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो काही सण वगैरे करायचा म्हटला तर. आणि बाहेर राहिल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. जर क्वार्टरमध्ये असती तर आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा बाकीच्या बायका पण असतात ते भेटतात. आणि ह्या लोकांचा ना पोंगल म्हणून खूप मोठा सण असतो, पण आपल्याला जर भाषाच कळत नाही तर काय करायचं असा प्रॉब्लेम येतो. पूजा वगैरे मांडून घेतली आणि पुढचा व्हिडिओ मी परत टाकेन.